हाय विवा, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। हे बघा, इथे आपण लाडू बनवूया ड्रायफ्रूटचे। साखर टाकू नका, गूळ टाकू नका आणि मस्त आपले लाडू बनवून होतील बघा। तर ही आहे ओली खारीक, हे आहेत मनुका, आळशी, आळीम, बदाम, काजू गरे, खोबरं आणि डिंक। तर हे मी भाजून घेतलेलं आहे। आपली वेलची पूड बारीक करून घेतलेली प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। डिंक सुद्धा आपलं तळून झालेलं आहे। कढईत मी तूप टाकून घेतलेलं आहे। तुपावरून सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे। छान आपलं खोबरं छान परतून झालेलं आहे। 2 चमचे तूप टाकून घेऊया। बदामाचा चुरा परतून घेऊ। काजू सुद्धा असे फ्राय करून घ्यायचे। खारीक, गुळाऐवजी किंवा साखरेऐवजी तुम्ही ओली खारीक सुद्धा मिक्स करू शकता। गोडी भरपूर असते त्याच्यामुळे ओली खारीक आपण तुपात तळून घेतल्यानंतर आपले लाडू टिकतात सुद्धा। मनुका एकत्रच वाटून घेतलेले आहेत आणि छान तुपावर परतून घेत आहे, म्हणजे आपल्याला पाकाची किंवा गुळाची साखरेची गरज पडणार नाही। आळीम आणि आळशी ही सुद्धा छान तुपावर फ्राय करून घेतलेली आहे। तर बघा, हे सर्व साहित्य मी तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे। आपलं डिंक आहे, हे मी वाटीने कुस्करून त्यात मिक्स करणार आहे। आळशी आणि आळीम एकत्रच फ्राय करून घेतलेली आहे। नंतर वेलची पूड, खारीक तुपावर परतून घेतलेली आहे, खोबरं तुपावर परतून घेतलेलं आहे, काजू सुद्धा परतून घेतलेत आणि बदाम सुद्धा। तर ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी एकदा तरी हे लाडू करून बघा। खूप सुंदर होतात, खूप छान लागतात, चविष्ट असे। बघा, हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, सहज लाडू बनतात। ओली खारीक असल्यामुळे हे सहज लाडू बनतात आणि भरपूर गोडही होतात। गूळ आणि साखर न वापरता आपले लाडू छान तयार होतात। हे बघा, डायबिटीजवाल्या रुग्णांसाठी हे साखर किंवा गूळ न घालता अशा प्रकारे गोड खावंसं वाटलं तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आपले इतके लाडू तयार झाले आहेत।